नमस्कार मंडळी, आज आम्ही चाललो आहोत लालबाग परळच्या फूड फेस्टिवल मध्ये. चला तर मग बघूया काय आहे फूड फेस्टिवल ते. हे फूड फेस्टिवल कामगार मैदानात भरलंय परेलच्या इथे. याचं लोकेशन आहे केम हॉस्पिटलच्या समोरच्या गल्लीतच याचं लोकेशन आहे. हा मेन गेट आहे परळ लालबाग फूड फेस्टिवल 2026. असा हा मेन गेट आहे त्यांचा. हा वंशिकाचा काका आणि वंशिका हे गांधीजी बनलेले आहेत. पहिल्याच आईस्क्रीमचं आम्हाला दुकान लागलं. असं डेकोरेशन असं मोठ्या अशा ग्राउंड मध्ये केलेलं आहे त्यांनी. तुम्ही बघू शकता असे पूर्ण शॉप त्यांनी हे केलेले आहे. असं गरमागरम ते करून देतात. महिला बचत गट आणि प्रत्येकाचे जे जे काही गट असेल किंवा कुठल्या संस्थेतर्फे ते लोक इथे स्वतःचं शॉप ओपन करतात आणि लोकांना मस्त मस्त खाद्यपदार्थ खायला घालतात. आणि व्हरायटी असते खाद्यपदार्थामध्ये. हे मोजिटो हब्स आहे. स्नॅक्स आइटम, पाणीपुरी, मोमोज, सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ इथे मिळतात. नॉनव्हेज पण आहेत. हे मोमोज आहे. ह्याच्या पुढे इथे पाणीपुरीचं आहे. आम्ही पाणीपुरी खाल्ली. हे त्यांनी काही कार्यक्रम असेल त्यांच्यासाठी असं स्टेज वगैरे त्यांनी उभारलंय. इथे कार्यक्रम होता. आम्ही जरा लवकरच आलोय त्याच्यामुळे कार्यक्रमाचं सुरू नाही झालंय. आता याच्या अपोजिट साईडला पण त्यांनी बरेचसे स्टॉल ओपन केलेले आहेत. बघू शकता तुम्ही खानदेशी खाद्य संस्कृती हे पण आहे. हे मटन हाऊस आहे. त्याच्यात या मडक्यांमध्ये वाटतं मटन बनवून दिलं जात असेल. इथे पण वेगवेगळ्या प्रकारचे फिश थाली दिसतात तुम्हाला. सोलकढी वगैरे. स्नॅक्स आयटम पण आहे तिथे. हे बघा असं मोठं असं केलंय ग्राउंड मध्ये त्यांनी. खूप सुंदर असं आहे. स्पेस आहे प्रत्येकाला.
ते काका गेले, त्यांचे जरा लेट झालंय ओपन. हे बॅगेचं आहे. ते काका गेले, त्यांचं खरवसचं आहे, होतं दुकान तिथे, अजून ओपन नव्हतं झालेलं, ते जस्ट ओपन करत होते. हे बॅग आहेत. हे सगळं देवीचं सामान, स्नॅक्स आयटम. हे खेळण्याचे टॉयज आहे शॉप. आमचा वेदू बघतोय, पप्पा काहीतरी घेऊन देतील तर. विविध प्रकारचे टॉयज आहेत इथे. पुन्हा हे आहे स्टेशनरी आयटम आहे, वेगवेगळे आयटम्स आहेत त्याच्यामध्ये. पेन्सिल्स वेगवेगळे, शार्पनर, कलरफुल. तुम्ही बघू शकता, मस्त मस्त आयटम्स आहेत इथे. पिकाचू पण आहे. आता हे आपला सर्व लेडीज मस्त असतं. ज्वेलरी आयटम, हेअरबँड वगैरे. त्याचं एक शॉप आहे. या साईडला किचन्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. हे चटई, चटईला चटईचे आहे ते. तुम्ही बघू शकता, मस्त सुंदर आहे. 1300 रुपये बोललेले काका प्राइस याची. आम्ही विचारलेली म्हणून तुम्हाला सांगते. ही माझी जाऊबाई काहीतरी घेते. तिने हे धार काढायचं घेतलंय. सुरीला वगैरे धार काढू शकतो त्याच्यासाठी. आणि दुसरं वॉशिंग मशीन साफ करायला ते त्यांनी क्यूब्स भेटतात, ते पण तिने घेतले. बघा, या ब्ल्यू अँड व्हाईट आहेत ना, त्यावाल्या क्यूब्स तिने घेतले. हे वॉशिंग मशीन साफ करण्यासाठी वापरले जातात. तिथून पुढे आता हे कुर्तीज वगैरे इथे आहेत स्टॉल्स. कुर्तीज, टी शर्ट वगैरे. पुढे हे लोणच्याचं आहे स्टॉल. पुन्हा इथे ज्वेलरी आयटम्स आहेत. याच्या पुढे हे जे खास दुकान आहे ते, त्याच्यामध्ये टी शर्ट तिथेच प्रिंट, म्हणजे त्याच्यावर काय तुम्हाला पाहिजे, पप्पांची परी वगैरे असं तिथल्या तिथेच ते प्रिंट करून देतात टी शर्ट वरती.
लाकडी खेळण्यांचं आहेत. इथे बघा हे गणपती बाप्पा आहेत ना, ते सोलारवर चालणार आहेत. मस्त असं कार मध्ये ठेवू शकता. खूप सुंदर आहे. 600 प्राइस बोललेले याचे. हे सगळी लाकडी खेळणी आहेत. हे साळींदराचं आहे. कॉन्सन्ट्रेशन करायचं आणि ते त्याच्यात टाकायचे छोटे छोटे बॉल्स. बघू शकता तुम्ही. वंशिकाला घेतोय आम्ही ते कॉन्सन्ट्रेट करायला. काय तिथून पुढे हे मुखवास आहे. मस्त मस्त व्हरायटी आहे यांच्याकडे मुखवाससाठी. हे ताई खायला सुद्धा देतात. हे बघा टेस्ट करायला देतात. तुम्हाला आवडेल ते घ्या. इथून पुढे आता आम्ही चाललोय गेम झोनच्या इकडे. वंशिकाला आणि वेदूला ह्याच्यामध्ये बसवलंय कार मध्ये दोघांना. वंशिका आणि काका आता हा गेम खेळणार आहेत. तर टेडी पिकअप करायचा आणि त्याच्यातून तो टेडी बाहेर येतो असा. बघूया यांच्याने होत आहे का टेडी बाहेर काढतात ते दोघ जण मिळून. एक तरी काढला तरी बस आहे. शिकतायत आधी कसं करायचं ते. खेळायला सुरुवात झाली आहे. फर्स्ट चान्स आहे. 3 चान्स आहेत त्याच्यामध्ये. 100 रुपयाला 3 चान्स. हा फर्स्ट चान्स आहे. बघूया काका आणि वंशिका काय दिवे लावतायत ते. एक गेला फुस. दुसरा पण गेला. अरे आता लास्ट चान्स उरलाय. ओ पकडलाय. मस्त. एक टेडी आलेला आहे मस्त. वंशिकाला टेडी आवडलाय पण तिला पिंक कलरचा पाहिजे होता.
ऑरेंज कलरचा भेटला, पण दादांनी आम्हाला नंतर पिंक चेंज करून दिला, ऑरेंजचा पिंक करून दिला, दुसरावाला दिला त्यांनी त्यांच्याकडच्या स्टॉक मधला. माझा वेदू बघा, हे सरस्वती आर्ट्स यांनी मस्त मस्त चित्र काढलेली आहेत बाळासाहेब ठाकरे यांची. सुंदर सुंदर असे बघू शकता तुम्ही. सरस्वती आर्ट्स आहे. अशा प्रकारे आमचं हे फूड फेस्टिवल सगळं बघून झालेलं आहे. खूप सुंदर सुंदर खाद्यपदार्थ इथे बनवतात, गरमागरम देतात. तुम्ही पण नक्की भेट द्या, मस्त मस्त खा, एन्जॉय करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. कृपया यूट्यूबवर करा. फोनवर तुम्ही कळवता ते आम्हाला खूप आनंद होतो, पण तुम्ही यूट्यूबवर केला तर त्याच्यापेक्षा आनंद होईल. थँक्यू सो मच गाईज. बाय बाय.